गेलं ते जुनं दिवस. आता पावसाचं काय बी खरं नाही. कधी आभाळ येतंय तर कधी हे कडकडीत ऊन. कशी शेती करायची काय बी कळेना. या बेभरोशाच्या हवामानावर तर भरोसाच नाही राहिला बघा. होय ना. कमी पाण्यात पण चांगले पैसे कमावता येतात. आपण सगळ्यांनी फक्त नीट ठरवायला पाहिजे. प्रत्येक वेळी ऊस केळी ही जास्त पाणी लागणारी पिकं हवी आहेत कशाला? तुम्हाला माहिती आहे, अजनाळे गावाने कमी पाण्यामध्ये डाळिंबाची विक्रमी उत्पादनं घेतली आहेत आणि आपले ज्ञानेश्वर बोडकेंनी कमी पाण्यात फुलांची शेती करून जागतिक बाजारपेठेत धडक मारली आहे. कमी पाण्यात शेती तर होतेच, पण आता मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास 8,000 नादुरुस्त प्रकल्पांची दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. माती नाला बांध, पाझरतळे, गावतळी, लघुसिंचन प्रकल्प, साठवण तलाव असे अनेक प्रकल्प किरकोळ दुरुस्ती अभावी नादुरुस्त झाले होते. पण आता मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमाअंतर्गत त्यांची दुरुस्ती सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलसाठा पुन्हा एकदा आपल्याला गावागावात बघायला मिळेल. तर गावागावात पाण्याचे साठे उभे राहतील, शेती फुलेल, पैसे येतील. शासनाचं ध्येयच आहे घराघरात लखपती शेतकरी घडवण्याचं. काय म्हणतोस पोरा? चला तर मग मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात सहभागी होऊया. कमी पाण्याच्या शेतीचा प्रयोग करूया. पाण्याचा वारेमाप उपसा आणि अतिवापर यामुळे भूजल पातळी सातत्याने खालावत आहे. वेळीच सावध होऊन जमिनीचा ऱ्हास थांबवणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून तुटलेले बंधारे नव्याने उभारूया. जागोजागी शेततळी आणि जलसाठे निर्माण करूया. चला मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात सहभागी होऊया. समृद्ध हिरव्यागार